नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण जे पुस्तकांची यादी आहे सगळ्या विषयाकरिता कोणते बुक रेफरन्स बुक लागणार आहेत, कारण हेच तुम्हाला यशापर्यंत पोहोचवणार आहे. चांगले मार्क 200 पैकी 150 च्या जवळपास मार्क मिळवून दिले जाणार आहेत. तर अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा असेल, ज्या फ्रेशर उमेदवार आहेत ज्यांचा पदवी उत्तीर्ण झालेली आहे किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये आहे त्यांच्यासाठी, किंवा ज्यांचा आता अंतर्गत डिपार्टमेंटची एक्झाम आहे ग्रामीण आणि शहरी त्यांची एक वेगळी एक्झाम असते त्यांच्यासाठी सेम सिलेबस आहे. त्यामुळे हेच पुस्तकं तुम्हाला यशापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणार आहे. तर एवढेच पुस्तकं तुम्हाला यश वाचायचे आहेत. हे जर नाही वाचले तर तुम्हाला अकॅडमीमध्ये ज्या पीडीएफ नोट्स आपण देणार आहोत ते जरी तुम्ही केलं आणि लेक्चर जर केले तर तुम्हाला नक्की 200 पैकी 150 प्लस मार्क मिळू शकतात. तर त्याच्याकरिता आपल्याकडे ऑनलाईन नवीन बॅच सुरू झालेली आहे. याची ऑफर आजचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आपण मेगा ऑफर ठेवली होती. कमी फी मध्ये तुम्हाला वर्षभराकरिता ही बॅच उपलब्ध असणार आहे. यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा बॅच असेल किंवा अंतर्गत बॅच असेल, यामध्ये तुम्ही बघू शकता ही तर ही सुरू झालेली आहे. परत एकदा आपण ऑफर देतोय. आयसीडीएस व क्वेश्चन विषयासहित असणार आहे. बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला 98 23 44 22 63 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स पीडीएफ नोट्स सुद्धा प्रिंट आउट काढण्यासाठी दिल्या जाणार आहेत. कोणत्या स्वरूपाचे बुक रीड करणे आवश्यक म्हणजे विकत घेण्याची आवश्यकता या ठिकाणी राहणार नाही. पीवायक्यू जे झालेले क्वेश्चन पेपर आहेत त्याचं सुद्धा सॉल्व्ह करून घेतले जाणार आहे. त्याचे सुद्धा पीडीएफ तुम्हाला दिले जातील. क्वेश्चन पेपरच्या 2025 च्या टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स असतील. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही लाईव्ह सुद्धा येऊ शकता किंवा रेकॉर्डिंग सुद्धा पाहता येणार आहे. कितीही वेळा, अनलिमिटेड वेळा. तसेच झालेले लेक्चर रेकॉर्ड अपलोड सुद्धा करता येणार आहे, तुम्हाला डाउनलोड सुद्धा करता येणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जी पुस्तकांची यादी आहे, जो मोठा प्रश्न असतो की सरळ सेवेची जाहिरात किंवा अंतर्गत जाहिरात कधी येणार आहे, मी नेहमी सांगितलेलं आहे 2026 मध्ये 100% 200 ते 300 जागा या सरळ सेवेच्या असतील. त्यानंतर ग्रामीणच्या शहरीच्या 272 आहेत आणि 228 या ग्रामीण भरतीच्या आहेत डिपार्टमेंटच्या. याचा डिपार्टमेंटची एक्झाम आहे, याला काही आणि सरळ सेवेला फक्त पदवी अनुभवाची गरज नाहीये. तर एकूण जागा सांगितल्या. परीक्षा ही तुमची टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं सेंटर असतं, एक्झाम होणार आहे. तर आपल्या जास्त वेळ न घेता पुस्तकांची यादी आहे. संदर्भ ग्रंथ किंवा संदर्भ पुस्तक यादी कोणती यूज करायची आहे, तर यामध्ये तुम्हाला जो मराठी व्याकरण 10 प्रश्न 20 गुण मिळून दिले जाणार आहेत. त्याच्यासाठी मोराव वाळिपे सरांचं बुक किंवा शेख मॅडमचं असेल त्याच्या नोट्स सुद्धा आपल्या अवेलेबल आहेत. हे थोडंसं वाचायला कठीण, समजायला कठीण पुस्तक आहे, परंतु त्या पुस्तकामधून जसे तसे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर इंग्लिश ग्रामर करिता पालनसुरी यांचं आहे व्होकॅब, त्यामधलं विचारलं जातं. किंवा जे इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांच्यासाठी रेनर मार्टिन, किंवा मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी जर सोपं समजून घ्यायचं असेल तर आनंद पब्लिकेशन बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा शेख सरांचं बुक आहे, म्हणजे शेख सरांचं. ओके. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तासाठी सचिन डवळे सरांचं आहे. ओके. पुण्याला ज्यांचं अकॅडमी आहे तर सचिन डवळे सरांचं तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर संगणकासाठी अभिजित बोबडे सरांचं आहे. हे खूप मोठं बुक आहे, त्यामधला सारांश आपण घेतलेला आहे महत्वाचं. किंवा जे कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या नोट्स आहेत ते सुद्धा मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट केलेले आहेत. ते तुम्हाला सुद्धा याचा फायदा होईल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो 20 प्रश्न सामान्य ज्ञानचा विषय आहे, 20 प्रश्न 40 गुण तुम्हाला मिळून दिले जाणार आहेत. आता माझं प्रत्येकाला सांगणं असतं की पहिल्यांदा तुम्ही 5वी ते 10वी जे शालेय पुस्तकं आहेत, जुने असो का नवीन असो, ते तुम्हाला वाचणं कंपल्सरी आहे, मस्ट आहे, आवश्यक आहे. ते जर नाही वाचले तर तुम्हाला पुढे जाता येणार नाही. ओके. पुढचं कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. त्यानंतर इतिहासाकरिता कठारे किंवा गाठा सरांचं बुक रीड करावं लागेल, किंवा महाजन सरांचं आहे युनिक पब्लिकेशन कोणतंही. त्यानंतर भूगोलकरिता के खतीब सरांचं आहे. त्यानंतर सौदी सरांचं. मी 2-2 दिलेले आहेत कारण आपण 2 पुस्तकांमधून तुमच्या नोट्स तयार केलेल्या आहेत, जे की आपण तुम्हाला जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना हे कोणतेच बुक विकत घेण्याची आवश्यकता नाही किंवा वाचण्याची सुद्धा नाही. आपण नोट्स जरी वाचल्या तुम्ही तरी सफिशियंट राहणार आहे. त्यानंतर अर्थशास्त्र, भारतीय राज्यघटना, पंचायत राज याच्यासाठी एकमेव पुस्तक मार्केटमध्ये आज चांगलं म्हटलं तर भगीरथ पब्लिकेशनचं रंजन कोळंबे सरांचं वाचता येईल. कारण तर जीके मध्ये आपल्याला या ठिकाणी मार्क पडत नाहीत. सगळ्यांचं तेच आहे, कारण वाच सिलेबस नेमकं काय वाचायचं ते कळत नाही. नेमकं काय वाचायचं नाही हे जर जीके मध्ये कळालं ना, तुम्हाला 20 प्रश्नापैकी 17 ते 18 प्रश्न या ठिकाणी नक्की बरोबर येऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की सामान्य विज्ञानासाठी 2 ते 3 प्रश्न विचारले जाते. तर 5वी ते 10वीचं तुम्ही शालेय पुस्तकं करा.
किंवा शारदा पब्लिकेशनचं सचिन बसके सरांचं आहे. त्यानंतर चालू घडामोडीसाठी तुम्हाला डेली न्यूजपेपर, लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स जे काही येत असतील सकाळ वगैरे तुम्ही वाचा. टीव्हीवरच्या न्यूज बघा, सह्याद्री वाहिनीवरच्या. ओके. त्यानंतर कोणतीही एक मासिक मार्केटमधलं देवाचा दौडचा असेल किंवा पृथ्वी परिक्रमा. पृथ्वी परिक्रमा चांगला आहे परीक्षेच्या दृष्टीने. पृथ्वी परिक्रमा पृथ्वी पब्लिकेशनच आहे, हे चांगलं रीड करू शकता तुम्ही. त्यानंतर आयसीडीएस पोषण अभियानला आता हा जो विषय आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहे, पण त्यामधला एक्झामला येत नाही. ओके. डाटा कारण एक्झाम ओरिएंटेड आपल्याला जे काही टॉपिक दिलेले आहेत अंगणवाडी सुपरवायझर सर्वेश्वर आणि अंतर्गतचे ते आपण अभिजित सर्स अकॅडमी याच्या नोट्स, परंतु नोट्स आपण या ज्या विद्यार्थी बॅच जॉईन करतात त्यांना त्या सगळ्या दिल्या जाणार आहेत. प्रिंटआउट सुद्धा तुम्ही काढू शकता. वेगळे चार्जेस या ठिकाणी नसणार आहेत. तर या सगळ्या तयार करत आहोत. आयसीडीएस पोषण अभियानचे झालेले आहे, फक्त कम्प्युटरच्या या ठिकाणी बाकी आहेत. ठीक आहे. तर हा पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे नेमकं की कोणत्या याच्यासाठी काय वाचायचंय. त्यासोबतच तुम्हाला लोकराज्य मॅगझिन महाराष्ट्र सरकारचं आहे, लोकराज्य आणि योजना आहे केंद्र सरकारचं आहे. हे जर मिळालं तर 10,000 रुपयाचं आहे. बुक स्टॉलला बस स्टॉपला जे बुक स्टॉल असते तिथे किंवा तुमच्या ठिकाणी जे ऑथेंटिक असेल दुकान त्या ठिकाणी बघायचं तालुका किंवा जिल्हा लेवलला. हा पूर्ण तुमचा सिलेबस आहे आणि सिलेबसला धरून ते पुस्तकं तुम्हाला रीड करायचे आहे. सगळ्यात महत्वाची बाब आहे की तुम्हाला सिलेबस पाठ आहे का. डिटेल टॉपिक लिस्ट मी जर विचारलं आयसीडीएसचे कोणते टॉपिक आहेत सांगा, क्रमशः मराठी व्याकरणचे कोणते आहेत, इंग्लिशचे कोणते आहेत, जीके मध्ये इतिहास कुठून कुठं करायचा आहे, भूगोलचे कोणते टॉपिक करणं गरजेचं आहे, राज्यघटनेचे नेमकं 5 ते 6 टॉपिक आहे त्यावरतीच प्रश्न विचारला जातात. तुम्ही जर फापट पसरा वाचत बसला तर मार्क मिळणार नाहीत. त्यासाठीच योग्य मार्गदर्शन घेण्याकरिताच तुम्हाला म्हटलेलं आहे की पीवायक्यू आपल्याला काय गरजेचं आहे, अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पीवायक्यू जवळ असायला पाहिजे. त्यानंतर संदर्भ पुस्तके आधी कोणती आणि त्याच्यासाठी अचूक योग्य मार्गदर्शन. जर मार्गदर्शन मिळालं तर तुमच्या मार्कमध्ये 10 ते 20 प्रश्नांची म्हणजे 40 प्रश्नांची या ठिकाणी भर पडू शकते. आता बऱ्याच 102 पदामध्ये महिलांनी एक्झाम दिली होती त्यांना कुठे 110, 100, 120 मार्क मिळालेले आहेत. कट ऑफ 150 जवळपास लागलेला आहे. तर आपल्याला तिथे पोहोचायचं आहे, त्या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे. तर याच्यासाठी आपली नवीन बॅच सुरू होत आहे आणि ऑफरचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आज आणि उद्या 2 दिवस या ठिकाणी कामगार दिनानिमित्त आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनिमित्त महाराष्ट्र दिनानिमित्त आपण ऑफर ठेवलेली आहे. आयसीडीएस आणि पोषण विषय असेल सर्व विषयामध्ये इन्क्लूड असणार आहे. सर्व शिकवले जाणार आहेत वेगवेगळे टीचर. त्यानंतर तुम्हाला पीवायक्यूचा सराव, अतिसंभाव्य एमसीक्यू सोमवार ते शुक्रवार जे आपण घेणार आहोत टॉपिक थेरी पार्ट त्याचं शनिवारला ते एमसीक्यूचं लेक्चर सुद्धा असतं. तर टेस्ट सिरीज बुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा तुम्ही घरी बसून सुद्धा किती वेळा आणि कधीही लेक्चर बघू शकता, डाउनलोड सुद्धा करू शकता. तरी बॅच जॉईन करण्याकरता 98 23 44 22 63 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप करा किंवा ऍपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ऍप डाउनलोड करायचं आहे. तिथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं नाव, मोबाईल क्रमांक, मेल आयडीचा पासवर्ड टाकून राज्य महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर सबमिट होणार. रजिस्ट्रेशन झालं की तिथून सुद्धा तुम्हाला बाय नाऊ करता येईल जर बॅच जॉईन करणार असाल तर, किंवा इथून सुद्धा तुम्हाला जॉईन करून दिली जाणार आहे. ते महत्वपूर्ण व्हिडिओ बनवला. आतापासून अभ्यासाला लागा, कारण तर मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा येणार आहेत. अंगणवाडी सुपरवायझर सर्वेश्वरीचे सुद्धा आणि अंतर्गतचे सुद्धा. तर आपली वेळेवरती धावपळ होऊ नये किंवा आपलं अभ्यास कंप्लीट झाला पाहिजे यासाठी आतापासून तयारीला. ऑल दी बेस्ट सर्वांना. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.